संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की पालकी इस बार कम से कम 1.5 से 2 घंटे देरी से रवाना होगी। यानी प्रस्थान रात 8 बजे शुरू होगा, ऐसा आलंदी देवस्थान ने घोषणा की है। इस बार प्रस्थान समारोह गुरुवार को किया जा रहा है। हर गुरुवार को मावली की पालकी मंदिर से निकलती है और ये परंपरा है कि ये पालकी सूर्यास्त के बाद निकलती है। हालांकि इस गुरुवार की पालकी भी शाम 5:30 बजे के आसपास निकलेगी और आरती सूर्यास्त के बाद होगी। देवस्थान ने गुरुवार को पालकी में किसी भी रुकावट के बिना पालकी प्रस्थान समारोह को अंजाम देने की योजना बनाई है। इसलिए इस साल प्रस्थान कम से कम 1.5 से 2 घंटे देरी से होगा। तदनुसार देवस्थान ने वारकरियों से अपनी योजना बदलने की अपील की है। यावेळेस प्रस्थान उशिरा व्हायचं कारण म्हणजे प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आलेलं आहे आणि दर गुरुवारी पालखी असते मंदिरामध्ये आणि देऊळवाड्यामध्ये ती पालखी फिरते। तर यावेळेस पालखी झाल्यानंतर प्रस्थान करायचा असा प्रघात आहे। त्यामुळे आधी पालखी होईल, पालखी झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यावर आरती होईल, आरतीनंतर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। म्हणून यावेळेसचं प्रस्थान आपल्या याच्याप्रमाणे सुद्धा पत्रिकेमध्ये 8 वाजताची वेळ आपण छापलेली। प्रत्येक गुरुवारी जी आहे ती सूर्यास्तानंतर पालखी निघत असते, परंतु यावेळेस पालखी आपली पंढरपूरकडे रवाना होत असल्यामुळे आपण ती 5 वाजता निघावी अशा प्रकारचं आपण नियोजन करत आहोत आणि 7, 7:15 पर्यंत ती पालखी जी काही गुरुवारचं जी काही परंपरा आहे ती संपून 7:30च्या नंतर परत आरती होऊन त्या ठिकाणी प्रस्थान 8 पर्यंत करण्याचा आमचा मानस राहणार आहे। मी सर्व वारकरी बांधवांना सांगू इच्छिते की आत्ताच जसं उमाप साहेबांनी सांगितलं, पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितलं की पालखी ही उशिरा निघणार आहे गुरुवारच्या पालखीमुळे। त्यामुळे गर्दी टाळण्याकरता प्रस्थानाची वेळ जी आहे ही प्रस्थानाची वेळ पाळूनच सर्व वारकरी भाविकांनी थोडंसं उशिरा मंदिराच्या ठिकाणी जमा होणं गरजेचं आहे, कारण दिंड्या सुद्धा त्याप्रमाणे थोडंसं उशिरा जर लागल्या तर गर्दी टाळता येईल आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याचा उपयोग होईल। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।